नमस्कार मंडळी, तुमचं प्रीती ब्लॉगच्या चॅनलवर पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। यावेळेस मी तुम्हाला अतिशय छोट्या पद्धतीने, अतिशय सोप्या पद्धतीने चिकन बनवायचं शिकवते आहे, दाखवते आहे। अगदी कमी सामग्रीमध्ये, फार छोट्या प्रोसेसमध्ये तुम्ही हे असं चिकन बनवू शकता। अगदी बॅचलर्स लोक सुद्धा, म्हणजे ज्यांना वेळ फार कमी असतो पण डाएट फार व्यवस्थित ठेवायचं असतं, ते हे अशा प्रकारे चिकन बनवू शकतात। एक दोन वेळा हे चिकन स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं। ज्या पॅन मध्ये बनवायचं आहे अगदी मी त्याच पॅन मध्ये अगदी कमी साहित्यात, कमी वेळात मी हे चिकन तुम्हाला दाखवते आहे। तर या प्रकारे आपण हे जिन्नस घेतलेले आहेत। हे जवळजवळ सर्व मसालेच आहेत, जसं की तुम्ही पाहू शकता। हळद आहे, घाटी मसाला आहे, थोडीशी हे मालवणी मसाला आहे, गोडा मसाला। अगदी हे अंदाजे प्रमाणात घेतलेलं आहे, पण तरीही तुम्ही म्हटलं तर एक चमचा आहे, हे एक टेबल स्पून। पुन्हा एकदा सांगते, हळद आहे, मालवणी मसाला, गोडा मसाला, चवीनुसार मीठ, काश्मीरी लाल तिखट, चिकन मसाला आणि मेथी आहे, कसुरी मेथी, आणि थोडासा कढीपत्ता। त्याचबरोबर इथे एक वाटी चॉप कांदा आहे आणि हे मॅरिनेट करायला थोडंसं दही। मॅरिनेट करण्यासाठी एवढा वेळ आपण घेणार नाही आहोत, लगभग थोडा वेळासाठीच ते दही त्याला माखवून मग लगेचच प्रोसेसमध्ये आपण आणणार आहोत या चिकनसाठी। तर यावर आता एक 2 चमचे तेल टाकले आहे मी। त्याचबरोबर लगेचच आपण याला हे सगळे मसाले एकाच वेळेस यामध्ये टाकायचे आहेत, तुम्ही पाहू शकता। मसाले लगेचच यामध्ये सगळे टाकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर हे जे आपण दही घेतलेलं हे जवळजवळ जास्त आहे, पण तरी सुद्धा त्याच्या क्वांटिटीनुसार आपण थोडं कमी जास्त घेऊ शकतो। आणि हे सगळं याला व्यवस्थितपणे माखून घ्यायचं हे अशा प्रकारे। मी पुन्हा एकदा तुम्हाला लक्षात आणून देते की मी हे ज्या पॅनमध्ये बनवायचं आहे, ज्या पॅनमध्ये आपण शिजवणार आहोत ते चिकन, त्याच पॅनमध्ये हे तुमच्या लक्षात येत असेल, त्याच पॅनमध्ये मी हे सगळे पदार्थ एकत्र कालवून घेते आहे। सगळे प्रोसेस आपली मॅरिनेशनची ही थोडक्यात जवळजवळ मॅरिनेशनचीच प्रोसेस आहे, पण त्याच एका भांड्यात ती करते आहे। बघा मंडळी, हे असं अगदी तुमच्या पद्धतीने व्यवस्थितशीर प्रत्येक फोडीला, कारण मुळातच तुम्ही पाहताय हे चिकन अगदी थोडं आहे, अगदी म्हणजे एका माणसाला, एका व्यक्तीला पुरी होईल इतकंसं आहे, एक जणासाठीच 1-2 जण खाऊ शकतील असं। परंतु आपल्याला हे फ्राय नाही करायचं आहे, आपल्याला चिकन प्रमाणे करायचं। तर मंडळी, इथे तुम्ही पाहत असाल, पुन्हा एक थोडंसं 2 चमचे तुम्ही ॲड केल्यानंतर मी अजूनही गॅस पेटवलेला नाही आहे, त्यात मी हा कांदा टाकते। तोही त्याला व्यवस्थित एखाद्या भेलप्रमाणे याचं स्वरूप तुम्हाला दिसेल। तर आता आपण गॅस ऑन करायचा आहे। बस या परिस्थितीमध्ये, या सिच्युएशन मध्ये आता काहीच करायचं नाही, बस
लगेचच आपण आता अर्धी वाटी पाणी त्यात ऍड केलेलं आहे, परंतु मूळतः हे चिकनच्या पाण्यातच शिजलेलं होतं. पुन्हा थोडी वेळ त्यावर झाकण मारून ठेवायचं. अवघ्या 15-20 मिनिटातच तुम्ही पाहू शकता एका माणसाचं अगदी सोप्या पद्धतीचं चिकन तयार आहे. प्लीज तुम्हाला आवडलं आणि बनवता येण्यासारखं वाटलं, प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा. थँक्यू.